मी विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि माझ्याबरोबर आहेत अभिनेता आदेश बांदेकर, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी। कायम त्यांच्या वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून फिरस्ती करत असताना अनेक प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी आपलं एक स्वतःचं स्थान पक्क केलेलं आहे। आणि अर्थात बाप्पांच्या साक्षीने तुमच्या लक्षात आलं असेल की मी आता काय म्हणूयात की उपनगरातल्या गणपतींचा निकाल म्हणजे ठाणे डोंबिवली कल्याण इथला या स्पर्धेतला विजेता कोण ठरलेला आहे तो निकाल मी घोषित करणार आहे। दादा, तिथली देखील एक रंगत वेगळीच आहे। ठाण्याचा माहोल देखील उत्सवाचा वेगळा असतो, कल्याण डोंबिवलीचा त्याहून वेगळा असतो। शोच्या निमित्ताने बऱ्याच वेळेस तुमचं जाणं झालं असेल तिथे। खरं आहे ना, इवन डोंबिवलीमध्ये म्हणजे आमच्या बांदेकर कुटुंबाचा गणपती पूर्वी म्हणजे अभ्युदयनगरमध्ये आम्ही राहत होतो, पण गावी होता वाडोसमध्ये, म्हणजे कुडाळ तालुक्यातलं वाडोस। नंतर तो गणपती जो आला, सगळे जसे जसे नोकरीनिमित्त आले, तो आला डोंबिवलीमध्ये। बरोबर। आणि मग डोंबिवलीमध्ये तो उत्सव, मग ठाणे डोंबिवली कल्याण म्हणजे खिडकाळीची ती नदी, त्याच्यात ते विसर्जनाला जाणं, असे म्हणजे तिकडे शंकराचं मंदिर आहे खिडकाळीचं, आणि मग तिथे जाऊन ते विसर्जन करण्याचा आनंद फार वेगळा होता। आणि मग आपापल्या परीने ती बाप्पाची सेवा, त्यामुळे तसंच म्हणजे मगाशी म्हटलं जसं मीरा रोड आणि या परिसरात सगळ्यांना हळूहळू जसा आसरा मिळाला, तसंच कल्याण डोंबिवली ठाणे यामध्ये एक वेगळं या गणेशोत्सवाची एक परंपरा जपली गेली आहे आणि त्याचं महत्त्व परत अनन्यसाधारण आहे। वा वा। तसा मी उपनगरात असतो, कल्याणला मी राहत असल्यामुळे हा आमचा गणपती मी असं म्हणेल। सगळेच गणपती आमचे ठाण्यापासूनचे पुढचे असं मी म्हणेल, पण त्यातही जे नियम निकष आम्ही लावलेले होते दादा, त्याचे व्हिडिओज आपण बघूया। श्री सेल्व विनायक मित्रमंडळानं यावर्षी गणपती उत्सवामध्ये केरळच्या तिरुअनंतपुरम या भागातील विष्णूचं सगळ्यात श्रीमंत असं जे मंदिर आहे, पद्मनाभ स्वामी यांचं हे मंदिर, त्याची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे। आपण पाहू शकतो की शेषनागामध्ये विसावलेले हे विष्णू आहेत, भगवान विष्णू, आणि त्याची प्रतिकृती साकारलेली आहे। ही प्रतिकृती पाहण्यासाठी गणपती उत्सवामध्ये अनेक भाविक जे आहेत ते मंदिराला भेट देण्यासाठी येतात, देखावा पाहण्यासाठी येतात। पूर्ण केरळमधले जेवढे मंदिर होते आम्ही सर्व मंदिर फिरायला गेलो, त्यामध्ये हा मंदिर आम्हाला मनापासून आवडला। तर आम्ही हाच प्रयत्न केला की हुबेहूब अंबरनाथमधून कोणाला तिथे जायला भेटत नाही, त्यामुळं आम्ही दर्शन मंदिर इथं उभारले। मंडळाचे सगळे सदस्य त्यांनी ही कलाकृती साकारलेली आहे आणि जवळजवळ 30 फुटी असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील नाही तर आजूबाजूच्या अनेक शहरातील भाविक या मंडळाला भेट देण्यासाठी हे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत। कला सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची आपली एक वेगळी ओळख आणि याच ठाण्यामध्ये गणेश उत्सवामध्ये प्रत्येक जे आहेत आकर्षक देखावे पाहायला मिळतात। सध्या शिवसम्राट गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून लक्षवेधी हा गणरायाचरणी देखावा साकारण्यात आलेला पाहायला मिळतोय। अशा महाभयानक महामारीच्या काळात मृत्यूशी झुंज दिली ही अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी। आपण या समाजात राहत असताना काहीतरी देणं लागतो या हेतूने कुठलेही संकट असेल, ते अगदी मग कोरोना असेल किंवा रेल्वे बॉम्ब ब्लास्ट असेल किंवा एखादा अपघात असेल, या सर्व परिस्थितीवर सर्वात आधी धावून जाणारे ते म्हणजे मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते धावून जात असतात। मंडळाची मुलं निस्वार्थीपणे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली, अपघात घडला, कोणावर कोणतं संकट आलं, कोणाला कुठली अडचण गरज पडली, तर त्यामध्ये पहिला जो धावून जातो तो मंडळाचा कार्यकर्ता असतो। तो बघत नाही जात धर्म पंथ कोणता आहे। आपण या समाजात राहत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना मनात ठेवून मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे गणरायाचरणी सुद्धा हीच प्रार्थना केलेली आहे की या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुखी समृद्धी आनंदी आणि आरोग्य लाभो, अशी प्रार्थना मंडळाच्या वतीने करण्यात आलेली पाहायला मिळते। ठाण्यातलं हे मंडळ आहे आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर समर्थ रामदास स्वामी यांनी ज्या 11 मारुतींचं स्वतःच्या हस्ते स्थापना केलेली आहे, त्या 11 मारुतींच्या संपूर्ण प्रतिमांची इथं यांनी देखावा सादर केलेला आहे। दरवर्षी यांचा देखावा असा असतो की राज्यभरात किंवा देशभरात जी काही मंदिरं असतील किंवा काही अशी स्थळं आहेत ज्या स्थळांना लोकांना भेटी देता येत नाही किंवा तिकडे जाता येत नाही, त्या सर्वांचं एकत्रितपणे गणेशोत्सव काळामध्ये डेकोरेशन केलं जातं आणि जी आरास आहे ती पूर्णपणे सजवली जाते।
काळ्या पाषाणामध्ये जशी मंदिरं असतात तसे कोरीव काम करून ही मंदिरं केलेली आहेत. त्यामुळेच या मंडळाचं वेगळेपण आहे. तर हे व्हिडिओज आपण बघितले, त्यातले वेगवेगळे देखावे दादा आपण जाणून घेतले, त्यातनं त्यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळेच विजेता आहेत, सगळ्यांनीच जोरदार मेहनत केलेली आहे, बाप्पांच्या पायाशी आपली सेवा रुजू केली आहे, पण त्यातनं एक विजेता तर निवडावा लागेल. कोण येतो? योगायोग आहे बघ. ठाणे, डोंबिवली, कल्याण याच मार्गाने आत्ता बाप्पा महाराष्ट्राची अष्टविनायक यात्रा सगळ्यात आधी माळशेज घाट पार करून आपण लेण्याद्रीच्या दर्शनाने केली होती. म्हणजे प्रवास तसा केला होता. त्यामुळे आत्तासुद्धा तुझ्याशी बोलताना तिथूनच फेरफटका मारतोय असं वाटतंय. आणि त्या मंडळाचं नाव आता जाहीर करतो, कारण सगळ्यांचं लक्ष आता या क्षणाकडे असणारच. आणि ते मंडळ आहे नरवीर तानाजी गणेशोत्सव मंडळ, 5 पाखाडी, ठाणे. वा वा, मंडळाचं खूप खूप अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया. नरवीर तानाजी गणेश उत्सव मंडळ, 5 पाखडी, ठाणे, आपलं खूप खूप अभिनंदन. चला या मंडळात जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित पांढरे तिथे उपस्थित आहेत. अजित. धन्यवाद. ठाण्यातलं हे मंडळ आहे आणि ह्या मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी यांचा देखावा असा असतो की राज्यभरात किंवा देशभरात जी काही मंदिरं असतील किंवा काही अशी स्थळं आहेत ज्या स्थळांना लोकांना भेटी देता येत नाही किंवा तिकडे जाता येत नाही, त्या सर्वांचं एकत्रितपणे गणेशोत्सव काळामध्ये डेकोरेशन केलं जातं. आणि नक्कीच या मंडळाला त्यांनी केलेलं कार्य जे आहे किंवा लोकांपर्यंत सगळं जे मार्गदूर आहेत ते पोचवलेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय पारितोषिक दिलं जातं ते स्वतः आपण बघूयात. श्रीकांत पाठक साहेब आहेत, अप्पर पोलीस आयुक्त ठाणे, माननीय खासदार साहेब आहेत नरेश मस्केजी. हे प्रथम पारितोषिक जे आता आहे ते उघडलं जाते. प्रथम पारितोषिक या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेलं आहे. ठाण्यातलं हे मंडळ आहे आणि या मंडळाला न्यूज 18 लोकमततर्फे 2025 या वर्षीचा प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. खासदार साहेब, ज्या पद्धतीनं सगळी मंडळं जी आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ही दिवस रात्र मेहनत करतात आणि त्या मेहनतीचं फळ कुठेतरी मिळतं, काय सांगाल? नरवीर तानाजी मित्रमंडळ जे माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष ठाण्यामध्ये अतिशय सुंदर अशी सजावट करून गणेशोत्सव साजरा करत असतात. एक आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून या ठिकाणी ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ठाण्याचा महाराजा म्हणून त्यांना संबोधलं जातं. फक्त आकर्षण म्हणजे सजावट यापुरती मर्यादित हे मंडळ नाही आहे, तर 365 दिवस वर्षभर विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि सुंदर चांगले मोठे मोठे देखावे या ठिकाणी साकारतात. यावेळी संत रामदास स्वामींनी जी 11 मारुती, एक बलोची आराध्य दैवत की शक्तीचं आराध्य दैवत म्हणून त्यांनी ज्या काही स्थापना केली होती त्या देवळाची, त्याची प्रतिकृती, हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभारली आहे. आणि येणाऱ्या पिढीला ह्या मंदिराद्वारे, ह्या सजावटीद्वारे आपला जो इतिहास आहे, आपल्या जी देवदेवतांनी केलेले जे काही काम आहे त्याची पुन्हा उजळणी याद्वारे होते. खूप चांगलं काम हे मंडळ या ठिकाणी करत असतं. त्यांना हार्दिक शुभेच्छा. पाटासाहेब, काय सांगाल की एकीकडे मंडळांना रूपरेषा देणं किंवा त्यांना SOP देणं आणि त्याचबरोबरीनं असं एक मंडळ आहे की ज्या मंडळाला पूर्णपणे आपण सगळं सहकार्य करून असं पारितोषिक मिळणं, काय सांगाल? नक्कीच खूपच चांगलं काम आहे. आणि नरवीर तानाजी मंडळ आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतं. आमच्या पोलीस अधिकारी म्हणून आमची एवढीच अपेक्षा असते प्रत्येक मंडळाकडनं की अतिशय शिस्तबद्ध आणि कुठल्याही प्रकारचं कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या प्रकारे हे मंडळ काम करतं. आणि आता शेवटच्या दिवशी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमची सर्वांना हीच विनंती राहील की DJ मुक्त आणि अतिशय पावित्र्याने आणि मंगल्याने हा विसर्जनाचा कार्यक्रमसुद्धा पार पडावा. आणि निश्चितपणे नरवीर तानाजी मंडळासारखे काही मंडळं आहेत की जे या खूप आदर्श पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि IBN लोकमतचे सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. जितेंद्र आव्हाड साहेब, मंडळाचे कार्यकर्ते, मी त्यांना प्रश्न विचारतो. कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतात, वर्षाची मेहनत असते आणि कुठेतरी पारितोषिक मिळाल्याने त्यांना एक उत्साह येतो. मला वाटतं मी या मंडळाशी 1991पासून, मी आणि मनोज प्रधान आम्ही दोघं 91पासून या मंडळाशी, आणि त्या काळी फिल्म्स बनवणे, स्टोरीज लिहिणे,
ह्याच्यावरती महिनाभर काम करायचो. काळ वेळ बदलत गेली, आता हे सगळं नवीन आलं आणि कार्यकर्ते वय बदलत जातं. आता ही सगळी मोठी झाली, आता ह्यांची पोरं कामाला लागली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक पिढी तयार होत असते, एक पिढी मित्र आजूबाजूचे सगळे तयार होत असतात. फक्त बदल एवढाच झाला की चाळीतनं लोक फ्लॅटमध्ये गेली आणि फ्लॅटमधले दरवाजे बंद होतात आणि चाळीतले दरवाजे कायम उघडे असतात. हा एक बदल तुम्हाला गणेशोत्सवामध्ये दिसायला लागतो. नाहीतर रात्रभर जागणारे कार्यकर्ते आणि त्याच्या ताकदीत जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते तर कुठेतरी हळूहळू कमी व्हायला लागलेत. ही खंत माझ्या मनात आहेच. नक्कीच. अध्यक्ष आहेत पवारसाहेब प्रथम पारितोषिक मिळाले मंडळाला. आमचं मंडळ माननीय सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं. त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे अनेक देखावे या प्रत्येक वर्षी उभार करत असतो. वेगवेगळ्या संकल्पना असतात, वेगवेगळी हात असतात आणि या सर्व हातातून एक चांगला देखावा साकारतो आणि मग त्यातूनच अशा पद्धतीनं एक उत्साह वाढवण्याकरता न्यूज लोकमत जे आहे ते देखील पुढाकार घेतं आणि दरवर्षी अशा पद्धतीनं आम्ही एक पुरस्कार देतो मंडळांना, जेणेकरून मंडळांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीन वाढावा आणि आणखीन जो चांगले देखावे होऊन लोकांपर्यंत पोहोचावे.